नमस्कार, मी मनाली. आज मी अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल तुमच्यासोबत बोलणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो महिला स्टेजवर नाचवण्याचा आणि त्या महिलांचे घाणेरडे हातवारे स्टेजच्या समोर येऊन ढुंगण हालून हालून नृत्य करण्याचा, लावणीच्या नावाखाली त्यांचा जो हा नृत्य आविष्कार जो चालू आहे तो या महाराष्ट्राला बिहारकडे नेत आहे. आणि हा विषय कोणीही गांभीर्याने घेत नाही, या विषयावर कोणी बोलत नाही. कारण त्या नाचणाऱ्या महिला आहे, अनेकांचं म्हणणं आहे त्या महिला आहे, त्या कला सादर करतात, त्या लावण्या सादर करतात. आपण लावण्या पाहिलेल्या आहेत. लावण्या कशा प्रकारच्या असतात, काय असतात हे आपल्याला माहीत आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीच ठरवा याला लावणी म्हणतात. तर तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. अशा प्रकारची लावणी शिवजयंतीला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला, महात्मा फुले जयंतीला, सर्व जे सामाजिक परिवर्तनवादी चळवळीचे जे कार्यक्रम असतात तिथे आयोजक अशा प्रकारच्या ह्या नग्न महिला, घाणेरडे हातवारे करणाऱ्या महिला त्या ठिकाणी नृत्य करण्याकरता उभ्या करतात. जो महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महिलेच्या सन्मानासाठी, महिलेच्या इज्जतीसाठी, जवळचा नातेवाईक जरी असला त्या इज्जतीसाठी गुन्हेगाराचं शिरधडा वेगळा करणारा राजा, ज्या राजाने कधीही आपल्या कारकिर्दीमध्ये मैफिली सजवल्या नाहीत, सदानकदा महिलांचा सन्मान केला, त्या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे अनेक नेते, अनेक सामाजिक कार्यकर्ते अशा प्रकारचे आयोजन करतात. आणि या आयोजनामध्ये विशेषतः ह्या ढुंगण सम्राज्ञी लहान लहान मुलांना जवळ बोलवतात, त्यांचे मुके घेतात, घाणेरडे हातवारे करतात. अशा ह्या महिलांचं नृत्य पाहण्यासाठी समोरच्या पब्लिकमध्ये चांगल्या पदर घेतलेल्या, काठपदराच्या साड्या घातलेल्या महिला बसलेल्या असतात, त्या पाहत असतात. म्हणजे हे काय घडते आहे. आणि या महिलांच्या नृत्यापासून नवीन पिढी काय बोध घेत आहे. आणि नंतर जर समाजामध्ये बलात्काराच्या किंवा वाईट घटना घडल्या तर आपण त्याला दोष देतो. जर अशा प्रकारच्या स्टेजवर एखाद्या मुलाला बोलवून त्याच्याकडून हातवारे करून, त्याला जवळ घेऊन, त्याला स्पर्श करून त्याला उत्तेजित केल्या जात असेल तर ही कोणतं नृत्याविष्कार आहे, ही कोणती कला आहे, ही कोणती लावणी आहे. अशा प्रकारचं हे महाराष्ट्रामध्ये जे एकूण महाराष्ट्राचा बिहार करणं चालू आहे त्याला कोण पायबंद घालणार. खरं तर या गोष्टीला जनतेनेच विरोध केला पाहिजे. पण जनता तर मुकाट्यानं सर्व सहन करण्याची, गुलाम बनण्याची जनतेला सवय पडून गेलेली आहे. जनता कधी उठेल, कधी जागी होईल आणि कधी विरोध करेल हा मोठा पडलेला प्रश्न आहे. आणि तरुणाईला या गोष्टीकडे आकर्षित करणे हे खरं राजकारण्यांसाठी हे छानसं हे काय त्यांच्याजवळ साधन आहे. कार्यक्रम घ्यायचे, अशा ह्या नग्न आणि वायफळ चाळे करणाऱ्या आणि अश्लील चाळे करून स्टेजवर प्रदर्शन करणाऱ्या महिलांना बोलावणे आणि तरुण पिढीला आकर्षित करणे आणि समूह जमा करणे आणि त्या ठिकाणी आपली राजकीय पोळी भाजणे हे खरं राजकारण्यांकडूनच होत आहे. आणि ह्या राजकारण्यांना आळा बसवण्याचं काम कोणाला करावं लागते तर सत्ताधाऱ्यांना करावं लागते. पण सत्ताधारी तर सध्या
कशामध्ये गुंतले आहे? प्रत्येकाला आपल्याला मंत्रीपद पाहिजे, कोणाला आमदारपद पाहिजे, कोणाला खासदार, कोणाला फुकटचं निधी पाहिजे, कोणाला कोट्यावधी रुपये पाहिजे. याच्यामध्ये हे सत्ताधारी गुंतलेले असताना या महाराष्ट्रामध्ये होत असलेली समाजाची अवनती रोखण्याचं काम कोण करणार, हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्या महिलांचं हे घाणेरडं स्टेजवरचं अश्लील चाळे आणि ते बघवत नाही, ते कोण थांबवणार? अरे ह्या महिला त्या वयस्कर महिलांच्या मांडीवर जाऊन बसतात, चोपडतात. हा नृत्याचा प्रकार कोणता आहे? अरे हो, लावण्या होत्या, त्या लावणीला काय नजाकत होती, प्रतिष्ठा होती. विठाबाई नारायणगावकर सारख्या असे मी कितीतरी नावं घेऊ, पण आज लावणीच्या नावाखाली या महाराष्ट्रामध्ये आयोजक जो धिंगाणा घालत आहे आणि ह्या ढुंगण सम्राज्ञी ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले घाण पेरत आहे, ती बंद करण्याचं काम खरं तर सत्ताधाऱ्यांचं आहे. पण जनतेने सुद्धा यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे. धन्यवाद.